नमस्कार मित्रांनो, मी शेखर पाटील. सध्या थंडी आहे, पण गावामध्ये निवडणुकीच्या वातावरणामुळे वातावरण सध्या गरम आहे आणि मी सध्या आलेलो आहे नरखेड येथील प्रभाग क्रमांक 4 आणि 3 या ठिकाणी काही नागरिक उपस्थित आहे. त्यांच्याशी गावाच्या विकासाबद्दल थोडी चर्चा करूया आपण. भाऊ मला सांगा, गावचा होणारा नवीन नगराध्यक्ष काय अपेक्षा ठेवता तुम्ही? कोणते कोणते कामं त्यांनी केली पाहिजे? नगराध्यक्षाकडनं अपेक्षा ही आहे की नरखेड नगर परिषद ही पूर्ण नगर परिषदेमध्ये सगळ्यात मागं आहे. जी. आणि जेही नगराध्यक्ष झाले आतापर्यंत त्यांनी स्वतःचं कसं चांगलं होईल याच्याकडे लक्ष दिलं. जी. जनतेकडे लक्ष दिलं नाही. आजच्या स्थितीमध्ये एक दिवसाआड पाणी येते, त्या हिशोबाने जर पाहिलं तर 6 महिन्याचं बिल यायला पाहिजे, एका वर्षाचं बिल येते. एका वर्षाचं? हो. आणि पाणी मिळते 6 महिने. म्हणजे या छोट्या छोट्या समस्या आहेत, त्याच्यासाठी या राजकीय लोकांचं दुर्लक्ष आहे. जी. आणि याच्यासाठी आतापर्यंत अनिल बाबूची सत्ता होती, जी. आता बीजेपीची सत्ता आहे. जी. या सत्तेच्या संघर्षामध्ये आता नगर परिषदेची अशी हालत आहे की छोटीशी नगर परिषद राहून नरखेड नगर परिषद 3-3, 4-4, 5-5, 6-6 नगराध्यक्षासाठी उभे आहे. आता याच्यातून आपण ना कोणाचं घेतील करू शकत, जी. ना याच्याबद्दल काही सांगू शकत. फक्त एवढंच आहे की जो येईल जी. त्यांनी या छोट्या छोट्या समस्याकडे लक्ष द्यावं. धन्यवाद भाऊ तुमच्या प्रतिक्रिया मांडल्याबद्दल. भाऊ तुम्हाला काय वाटते, गावचा विकास अजूनपर्यंत झालेला नाही, काय बोलाल याबद्दल? आपलं गाव तसं पाहिलं तर खूपच मागे आहे. जी. आणि जेणेकरून इथे कोणताही नगराध्यक्ष निवडून आला तर तो स्वतःचा विकास करतो, दुसऱ्याचा विकास आणि गावाचा विकास करतच नाही तो. जी, म्हणजे आतापर्यंत असंच झालं. असंच झालं. आणि हे सगळ्या जनतेला सुद्धा माहित आहे. आणि हे काही राजकारण म्हटलं म्हणजे इथे फक्त धंदा होऊन बसलेला आहे ह्या गावामध्ये. कोणते येतात, कुठे बोलून जातात, आश्वासनं देतात. विकास आरोग्य सुद्धा इथे चांगलं नाही. साधे पेशंट गेले तर हॉस्पिटलला नागपूर रेफर करतात. जी. आणि पाणी सुद्धा, म्हणजे हे सगळ्या गोष्टी ज्या आहे इथल्या खूप म्हणजे मूलभूत ज्या सुविधा आहे त्या नाही आहे. त्या नाहीच आहे अजिबात. जी. पण मला सांगा, तालुका लेवलचं गाव आहे, मोठं पोलीस स्टेशन आहे, तहसील आहे, ठीक आहे, मोठे मोठे कार्यालय आहे, पण तशा सुविधा गावामध्ये नाहीच आहे. पाहिजे होत्या, हो, पाहिजे आतापर्यंत होत्या. झाल्या नाही. आणि आजपर्यंत सुद्धा झालं नाही आहे. नाही झाल्या. ते गृहमंत्री साहेब सुद्धा होऊन गेले. जी. सगळे चांगलं गोड गोड बोलून गेले. जी. पण त्या गोडच्या मानाने ते काहीच करून नाही गेले. पण आता प्रत्येक पार्टीचे उमेदवार जे उभे आहेत ते नवीन नवीन नेत्यांना गावामध्ये आणतात, काय बोलाल? पाहू आता ते काय बोलतात, काय करतात, तर त्यांच्यावर डिपेंड आहे. आता सगळे तर बोलून जातात पण करत काहीच नाही. पण काहीतरी नवीन अपेक्षा ठेवता का तुम्ही? काही नवीन चेहरा आला पाहिजे, करायला पाहिजे. हो, नाही का? यायलाच पाहिजे. अपेक्षा ठेवतो तुम्ही? हो. नक्की. धन्यवाद भाऊ. भाऊ काय बोलाल गावाच्या विकासाबद्दल? बोला ना. बोला, थोडं थोडं बोला. तसंच आहे का? महागाई वाढून दिली आहे. महागाई वाढली आहे. गावात काही रोजगार वगैरे? 1100 रुपये पोहोचून गेला. काय होऊन राहिलं धंद्याचं? गरीच्या मध्ये मरण आहे, गरीब लोकांचं. बरोबर आहे की नाही? आता एवढी महागाई वाढून गेली आहे, गरीबाचंच तर पुरा हे आहे नुकसान. गावाचा रोजगार काय म्हणतो? रोजगार काय आहे? जे आहे तो रोजगार आहे. गावामध्ये एखादी काही छोटीशी कंपनी वगैरे आली पाहिजे असं तुम्हाला वाटतं? आली पाहिजे. नाही का? कंपनी नाही आहे, काही नाही. कंपनी नाही आहे. तर होणाऱ्या नवीन अध्यक्षाकडून तुम्ही काय काय अपेक्षा ठेवता? त्यांनी असं वाटतं तुम्हाला गावासाठी काहीतरी केलं पाहिजे, केलं पाहिजे. नाही का? काय काय वाटतं तुम्हाला असं त्यांनी केलं पाहिजे? कोणत्या कोणत्या सुविधा आणल्या पाहिजे? आरोग्य आहे, हॉस्पिटल आहे, जी. कंपनी आहे. कंपनी आली पाहिजे. आल्या पाहिजे. बावनकुळे साहेब सुद्धा येऊन गेले. कंपनीसाठी इथे सांगितलं पण अजूनपर्यंत नाही झाली. नाही झाली. रोडचं सांगून गेले का रोड 4 लाईन रोड होईल इथून एमपी मध्ये लागणारा, पण तो सुद्धा नाही झाला. नाही झाला. फक्त बोलून जातात. आणि खूपदा मोठे मोठे नेते इथे येऊन गेले. जी. पण असं एकही जणांनी इथे येऊन काम सुद्धा केलेलं नाही आजपर्यंत. पण झालं पाहिजे असं तुम्हाला झालं वाटतं? पाहिजे, परिवर्तन झालं चांगलं पाहिजे. होईल. इथल्या लोकांसाठी खूप चांगलं होईल. इथले मुलं बाहेरगावी जाऊन शिकतात. जी. आपलं तहसील लेवलवर गाव आहे, पण सुविधा पण नाही. सुविधा काहीच नाहीये. आज खेड्याच्या हिशोबानं म्हटलं तरी खूप मागे आहे. खेड तरी चांगलं, खेड्यापेक्षा बी मागे आहे आपलं गाव. गावातील नागरिक म्हणतात छोटे छोटे गाव सुधारले पण नरखेड नाही सुधारलं. नाही सुधारलं. नाही सुधारलं. आणखी काही गावातील नागरिक म्हणतात की लोक पैसे घेतात, मतदान करतात, तर काय बोलाल याबद्दल? चुकीची गोष्ट आहे ही. त्यांनी मतदान पैसे घेऊन नाहीच करायला पाहिजे. पैसे तर अजिबात नाही घेतले पाहिजे. आणि पैसे घेतल्यानंतर ते उमेदवार कामच नाही करत. ते पहिले लागलेले पैसे काढतात आणि सांगतात की आम्ही पैसे दिले होते. पैसे दिले होते, काम करतच नाही.
आणि हे तर चुकीची गोष्ट आहे का कोणत्याच मतदारांनी पैसे घेऊ नये आणि पैसे घेऊन मतदान करू नये. धन्यवाद भाऊ तुमच्या प्रतिक्रिया मांडल्याबद्दल. पुन्हा आपण या परिसरातील काही नागरिकांची चर्चा करूया. काय म्हणतात, काय प्रतिक्रिया त्यांच्या निवडणुकीबद्दल. धन्यवाद. नमस्कार भाऊ, काय नाव आहे तुमचं? शरद मुदनकर. शरद भाऊ, मला सांगा, नवीन होणाऱ्या अध्यक्षापासून तुम्ही काय अपेक्षा ठेवता? त्यांनी कोणती कामे केली पाहिजे गावासाठी असं तुम्हाला वाटते? गावासाठी जी. गावासाठी आज चारही अध्यक्षासाठी उमेदवार जे आहेत ते गावासाठी काय करू शकले आणि आतापर्यंत समाजासाठी काय करू शकले, जे समाजासाठी किंवा गावासाठी करू शकले त्याच उमेदवाराला निवडून दिलं पाहिजे. कारण आज आतापर्यंत कोणीही पक्षाचा जे लोक उभे आहेत अध्यक्षपदासाठी त्यांनी गावाच्या हितासाठी आजपर्यंत कोणी काहीच म्हणजे आणलं नाही. जी. ज्यानं आणलाय भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांनी इथं त्याला विजय करून दिलं पाहिजे, माझं एवढंच म्हणणं आहे. धन्यवाद भाऊ तुमच्या प्रतिक्रिया मांडल्याबद्दल.